एकाच घरामध्ये राहून हे कुटुंब एकमेकाशी बोलणं विसरलं होतं. पुण्यात एक छोटंसं कुटुंब राहत होतं. पुण्यामध्ये एक छोटंसं कुटुंब राहत होतं. बाबा ऑफिसमध्ये बिझी असायचे, तर आई घरकाम आणि सोशल मीडियावरती, तर मुलगा गेमिंगमध्ये आणि मुलगी रील्स बनवण्यात बिझी असायची. घर तर खूप मोठं होतं हो. घर तर खूप मोठं होतं. पण सगळ्यांनाच हातात मोठे मोठे मोबाईल देखील होते. पण सगळ्यांच्या हातात देखील मोठे मोठे मोबाईल होते. की आई ब्रेकफास्ट बनवते. सकाळ झाली की आई ब्रेकफास्ट बनवते. या सगळे जेवायला. पण कुणीच ऐकत नाही. बाबा लॅपटॉपमध्ये बिझी, मुलगा हेडफोन्स लावून गेम खेळतोय आणि मुलगी फोनवरती रील्स शूट करते. आई शांत बसते. पूर्वी हे घर हसण्याने भरलेलं होतं. संध्याकाळी बाबा थकून घरी येतात. पूर्वी मुलं बाबा आले की धावत यायची आणि आता डोर अनलॉक नोटिफिकेशन येतं पण स्वागत नाही. सगळेजण जेवण करायला बसतात. एक दिवस सगळेजण जेवण करायला बसतात आणि अचानकच घरातली लाईट जाते. वायफाय बंद होतो. मोबाईलचा नेटवर्क वीक होतो. सगळे त्रासतात. सगळेजण मोबाईलकडे बघत असतात. नेट नाहीये, गेम बंद झालाय, रील अपलोड होतच नाहीये. पहिल्यांदाच सगळे एकाच हॉलमध्ये बसले होते, पण सगळीकडे शांतता होती. सगळा हॉल सायलेंटमध्ये होता. काय बोलायचं कुणालाच काही कळत नव्हतं. आई हळूच म्हणाली, चला आपण अंताक्षरी खेळूया का? मुलगी हसली. मुलाने फर्स्ट टाइम फोन बाजूला ठेवला. बाबांनी किस्सेदार एक मस्त जोक सांगितला आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं. घरामध्ये हसू परत आलं. लाईट पण परत आली. वायफाय पण सुरू झाला. फोन व्हायब्रेट झाले. लाईटही परत आली. वायफायही सुरू झाला आणि फोन व्हायब्रेट झाले. पण यावेळी कोणीच फोन उचलला नाही. कारण त्यांना कळलं होतं इंटरनेट कनेक्टेड होतं, पण मन डिस्कनेक्ट झालं होतं. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय, मोबाईल चार्ज करताना नातेसंबंध डिस्चार्ज करू नका.